Namaskar Mandali. Hello my learners. Welcome back to the channel Learn with Suchi. If you are new here, welcome. I am Suchita. The Mandali, today we are going to learn useful vocabulary and sentences that you can use in a real conversation at the bank. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण बँक मधील संभाषण बघणार आहोत, जिथे एक कपल बँक मध्ये गेलेलं आहे अकाउंट ओपन करण्यासाठी. तर बँक ऑफिसर आणि हजबंड अँड वाईफ याच्यामध्ये जे काही कन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण होईल ते आपण आज शिकणार आहोत. सो इन दिस व्हिडिओ यू विल लर्न रिअल लाईफ इंग्लिश टू. सो लेट्स बिगिन विथ अवर सिनारिओ फर्स्ट. पहिलं आपण इंग्लिश मध्ये बोलून घेणार, मग मी तुम्हाला मराठीमध्ये संभाषण एक्सप्लेन करणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण व्हिडिओच्या शेवटी मंडळी मी तुम्हाला महत्वाची 5 वाक्य सांगणार आहे जे आपण बँकमध्ये बोलतो. ठीक आहे, तर सुरू करूया आपलं संभाषण. ओपनिंग अ बँक अकाउंट. ठीक आहे, बँकमध्ये अकाउंट ओपन करायला गेले. गुड मॉर्निंग, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे? बँक ऑफिसर म्हणतोय, सुप्रभात, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? कस्टमर म्हणत आहेत, गुड मॉर्निंग, आय ऑलरेडी हॅव अन अकाउंट हिअर, बट आय वुड लाईक टू ओपन अ न्यू अकाउंट फॉर माय वाईफ. म्हणजे माझं इकडे आधीच अकाउंट आहे, पण माझ्या बायकोसाठी मला एक नवीन अकाउंट ओपन करायचं आहे. त्यावर बँक ऑफिसर म्हणत आहे, ऑफ कोर्स सर, विच टाइप ऑफ अकाउंट इज करंट और सेव्हिंग? म्हणजे ठीक आहे सर, नक्कीच. कोणतं टाइप अकाउंट बनवायचंय तुम्हाला, करंट की सेव्हिंग? कस्टमर रिप्लाय करतोय, सेव्हिंग अकाउंट. बँक ऑफिसर म्हणतात, ओके सर, डू यू हॅव अ व्हॅलिड फोटो आय डी लाईक युअर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, अँड ऑल्सो वी नीड वन ऍड्रेस प्रूफ टू. म्हणजे बँक ऑफिसर विचारतायत की तुमच्याकडे व्हॅलिड फोटो आयडी आणि ऍड्रेस प्रूफ आहे का? त्यावर कस्टमर म्हणतायत, येस, आय हॅव माय पासपोर्ट हिअर अँड ऑल्सो टेक माय ऍड्रेस प्रूफ टू. म्हणजे हो, माझ्याकडे माझा पासपोर्ट आहे आणि हा घ्या माझा ऍड्रेस प्रूफ. बँक ऑफिसर म्हणत आहे, परफेक्ट, आय विल मेक कॉपीज ऑफ दिस डॉक्युमेंट्स. ठीक आहे, एकदम छान, मी हा डॉक्युमेंट्सच्या कॉपीज काढून ठेवतो. त्यावर कस्टमर ओके, ठीक आहे, असं म्हणत आहे. बँक ऑफिसर म्हणतोय, वाईल आय डू दॅट, कुड यू प्लीज फिल दिस अकाउंट ऍप्लिकेशन फॉर्म? मी ते करेपर्यंत तुम्ही हा अकाउंट ऍप्लिकेशन फॉर्म भरून ठेवता का तोपर्यंत? त्यावर कस्टमर म्हणतायत, येस शुअर, म्हणजेच हो, नक्कीच. नंतर बँक ऑफिसर म्हणतायत, वुड यू लाईक टू लिंक दिस अकाउंट टू युअर हजबंड्स अकाउंट और कीप इट सेपरेट? म्हणजे तुम्हाला हे अकाउंट तुमच्या हजबंडच्या अकाउंटला लिंक करायचंय का वेगळं ठेवायचंय? तर कस्टमर म्हणत आहे, आय वुड प्रिफर टू कीप इट सेपरेट प्लीज. म्हणजे मला हे सेपरेट ठेवायचं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? मंडळी खूप सोपं आहे, फक्त बोलता आलं पाहिजे. चला, नंतर बँक ऑफिसर म्हणतायत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, वुड यू लाईक टू गेट अ डेबिट कार्ड अलॉंग विथ दिस? म्हणजे तुम्हाला यासोबत डेबिट कार्ड हवं आहे का? तेव्हा कस्टमर म्हणत आहे, येस, दॅट विल बी ग्रेट. म्हणजे हो, ते आमच्यासाठी छानच असेल. बँक ऑफिसर म्हणतायत, ऑल राईट, वन्स यू फिनिश द फॉर्म, आय विल सेट अप युअर न्यू अकाउंट. इट विल टेक 15 to 20 मिनिट्स. ठीक आहे, जो हा फॉर्म फिलअप कम्प्लीट झाल्यानंतर मी तुमचं अकाउंट सेटअप करेन, याच्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतील. त्यावर कस्टमर म्हणत आहे, थँक्यू सो मच, म्हणजेच मी आभारी आहे. बँक ऑफिसर म्हणताय, माय प्लेजर, यू आर वेलकम. ठीक आहे, पुन्हा या. असं इथे कन्व्हर्सेशन छानपैकी झालेलं आहे. सो नाव लेट्स टेक द क्लोजर लुक ॲट द कन्व्हर्सेशन. म्हणजे या संभाषणामध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे, जे काही जणांना माहित आहे, काही जणांना माहित सुद्धा नाहीये. ठीक आहे, तर
सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय? अ सेव्हिंग अकाउंट इज वेअर यू कॅन कीप युअर मनी सेफ अँड लेट इट ग्रो. म्हणजे आपण अकाउंटमध्ये मनी ठेवतो, जे सेफ असतं बँकेमध्ये आणि ते वाढत वाढत जातं. म्हणजे आपण ते वाढवत जातो. ठीक आहे. नंतर यू कॅन विथड्रॉ इट व्हेनेव्हर यू नीड मनी. जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तेव्हा आपण ते काढू शकतो. विथड्रॉ म्हणजे काढणे. त्यासाठी आपण काय वापरतो? डेबिट कार्ड. सो डेबिट कार्ड इज यूज्ड टू टेक आउट मनी फ्रॉम बँक एटीएम. एटीएम मधून आपण त्या कार्डने पैसे काढू शकतो. ठीक आहे. आता कॉमन बँक फ्रेजेस आपण शिकणार आहोत. म्हणजे कॉमनली बँकमध्ये कशी वाक्य बोलली जातात. पहिलं आहे डिपॉझिटिंग मनी. जर आपल्याला बँकमध्ये मनी डिपॉझिट करायचं म्हणजे ठेवायचंय, तर आपण कसं म्हणणार? आय वुड लाईक टू डिपॉझिट दिस कॅश ऑर चेक इन टू माय अकाउंट. म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये हे मला एवढं कॅश किंवा चेक डिपॉझिट करायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे. नंतर दुसरं विथड्रॉइंग मनी. म्हणजे जर आपल्याला बँकमधून पैसे काढायचे असतील तर आपण कसं इंग्लिश सेंटेन्स वापरणार आहोत? आय नीड टू मेक अ विथड्रॉवल ऑफ ₹10,000. तुमची अमाउंट इथे आपण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. सो मी एक्झाम्पल साठी 10,000 दिलंय. सो मला विथड्रॉवल म्हणजे बँक मधून 10,000 काढायचे आहेत, असं या वाक्याचा अर्थ आहे. नंतर आहे रिपोर्टिंग इश्यू. तुमचं जर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हरवलं असेल, बँकमध्ये जाऊन तुम्हाला सांगायचंय, तुम्ही कसं सांगणार? आय हॅव लॉस्ट माय डेबिट कार्ड अँड आय नीड टू ब्लॉक इट. किती सोपं आहे. ठीक आहे. चौथं चेकिंग फीज. जर माझ्या अकाउंटमध्ये काही फीज लागत आहे का असं विचारायचं असेल, तर आर देअर एनी सर्व्हिस चार्जेस फॉर दिस अकाउंट असं विचारायचं. तिकडे जाऊन या अकाउंटला काही सर्व्हिस चार्जेस आहेत का चेक करा असं त्यांना बोलायचं. पाचवं आहे ट्रान्सफरिंग फंड्स. म्हणजे जर तुम्हाला फंड कुठल्या तरी दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतील, तर आय नीड टू ट्रान्सफर मनी टू अदर अकाउंट असं तुम्ही जाऊन तिथे सांगू शकता. मग व्हॉट एव्हर तुमचा अकाउंट नंबर, त्यांचा अकाउंट नंबर ते मागतील ते द्यायचे. बँक कन्व्हर्सेशन मध्ये क्लिअर, पोलाइट रिक्वेस्ट वापरलीच पाहिजे. ठीक आहे. तर मंडळी आता मला सांगा, कमीत कमी बॅलन्स किती ठेवावा लागतो? असं जर मला बँकेत विचारायचं असेल, तर मी हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बरं म्हणणार? कमेंट नक्की करा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक अँड शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स. नक्की एक लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर, आणि नवीन मंडळीत जर हा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता भेटूया असाच हेल्पफुल नवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मंडळी तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप लर्निंग. भेटूया नक्कीच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, कीप लर्निंग.